हॅलो एव्हरीवन. सो आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे ऑपरेटर्स इन पायथॉन. ओके. टॉपिक नेम इज ऑपरेटर्स इन पायथॉन. सो आता इथे आपल्याला ऑपरेटर म्हणजे काय शिकायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ऑपरेटर, याची काय नीड असते इन प्रोग्रामिंग, हे आपण यामध्ये बघणार आहोत. तर पॉईंटचं नाव आहे आपल्या ऑपरेटर. ऑपरेटर इन पायथॉन. ओके. ऑपरेटर इन पायथॉन. सो ऑपरेटर म्हणजे बेसिकली लक्षात ठेवायचं झालं तर ऑपरेटर म्हणजे एखादं ऑपरेशन करण्यासाठी लागणारं टूल, त्याला आपण ऑपरेटर असं म्हणतोय. ओके. ऑपरेशन करण्यासाठी लागणारं जे टूल आहे त्याला आपण ऑपरेटर असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल, दोन गोष्टी इथं आपल्याला शिकायच्या आहेत. एक असतं ऑपरेटर, दुसरं असतं ऑपरंड. ओके. पहिली कॉन्सेप्ट आहे ऑपरेटर. फर्स्ट कॉन्सेप्ट ऑपरेटर आणि दुसरी गोष्ट आहे ऑपरंड. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे ऑपरंड. तर व्हॉट इज ऑपरेटर अँड व्हॉट इज ऑपरंड, या दोन्ही गोष्टी आपल्याला यामध्ये कव्हर करायच्या आहेत. ऑपरेटर म्हणजे काय आणि ऑपरंड म्हणजे काय. ऑपरंड म्हणजे ज्याच्यावरती ऑपरेशन करायचं आहे तो, आणि ऑपरेटर म्हणजे जो ऑपरेशन करतोय तो. फॉर एक्झाम्पल ए प्लस बी. ओके. ए प्लस बी. ए प्लस बी इज द सिम्पल ॲडिशन ऑपरेशन. हे एक प्रकारचं ॲडिशन ऑपरेशन आहे. आता याच्यामध्ये ऑपरंड जे आहेत ते ए आणि बी आहेत. ओके. हे जे मी सिलेक्ट करतोय बघा, हे जे लिहिलेलं आहे ए आणि बी, हे काय तर ऑपरंड आहेत. आणि हे जे मधलं आहे याला आपण ऑपरेटर असं म्हणतोय. कोणतं ऑपरेटर आहे? ॲडिशन ऑपरेटर. म्हणजे ह्या ऑपरेटरने कोणतं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे? ॲडिशनचं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. ओके. तर ऑपरेटरसाठी ऑपरंडची गरज असते, डिपेंडन्सी आहे. विदाऊट ऑपरंड आपण कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. आणि विदाऊट ऑपरेटर आपण ते सुद्धा कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकत नाही. ठीक आहे. कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी मला दोन गोष्टी लागतात. त्यातली पहिली गोष्ट आहे ऑपरेटर आणि दुसरी गोष्ट आहे ऑपरंड. ऑपरेटर म्हणजे जो ऑपरेशन करतोय तो, आणि ऑपरंड म्हणजे ज्याच्यावरती ऑपरेशन केलं जाते. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पलसाठी आपण काय घेतलं होतं? ए प्लस बी घेतलं होतं. एक्झाम्पलसाठी ए प्लस बी घेतलं होतं. आता इथे ए प्लस बी मध्ये प्लस हे ऑपरेटर आहे, आणि ए आणि बी याच्या दोन व्हॅल्यूज मी घेतलेल्या आहेत. त्याला आपण ऑपरंड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतोय? ऑपरंड. जनरली व्हेरिएबलवरती किंवा व्हॅल्यूजवरती आपण कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करत असतो. सो बेसिकली हा आपला डाऊट क्लिअर झाला की ऑपरेटर म्हणजे काय. ऑपरेटर एक प्रकारचं सिम्बॉल आहे. ते काय करतंय? ऑपरंडवरती ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम करतं. ओके. ऑपरेटर इज अ सिम्बॉल. बेसिकली ऑपरेटर इज अ सिम्बॉल. ऑपरेटर इज अ सिम्बॉल टू परफॉर्म ऑपरेशन ऑन ऑपरंड. टू परफॉर्म ऑपरेशन ऑन ऑपरंड और पर्टिक्युलर व्हेरिएबल और व्हॅल्यूज दोन्ही यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. तर ऑपरेटर काय करतंय? ऑपरेटर इज अ सिम्बॉल. ऑपरेटर हे एक सिम्बॉल असतंय. ते काय करतंय? परफॉर्म ऑपरेशन्स ऑन ऑपरंड. ऑपरंडवरती काय करतंय? ऑपरेशन परफॉर्म करण्याचं काम करतंय. याला आपण सिम्पली ऑपरेटर असं म्हणतोय. तर आता ऑपरेटर हे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये अवेलेबल असतात. बिकॉज कोणताही प्रोग्राम करताना, कोणताही लॉजिक डेव्हलप करताना मला ऑपरेटरची गरज लागते. C++ असेल, सी असेल, जावा असेल, पायथॉन असेल, एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये हा कॉमन पॉईंट आहे ऑपरेटर. फक्त फरक एवढा आहे की प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये त्याचं मिनिंग वेगळं आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतोय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये टाईप्स ऑफ ऑपरेटर आपण बघणार आहोत. टाईप्स ऑफ ऑपरेटर. तर यातला पहिला ऑपरेटरचा टाईप आहे अरिथमेटिक ऑपरेटर. पहिल्या ऑपरेटरचा टाईप आहे अरिथमेटिक ऑपरेटर. ओके. अरिथमेटिक ऑपरेटर. आता अरिथमेटिक ऑपरेटर केव्हा वापरायचं? जनरली आतापर्यंत आपल्याला माहित पडलं की ऑपरेटर म्हणजे काय? टू परफॉर्म ऑपरेशन. ऑपरेशन जर मला परफॉर्म करायचं असेल कुणावरती? ऑपरंडवरती, तर मी ऑपरेटर नावाची कॉन्सेप्ट वापरणार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे अरिथमेटिक ऑपरेटर. जर मला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारचे ऑपरेशन करायचे असतील तर हे अरिथमेटिक कॅटेगरीमध्ये येतात. तर पहिलं ऑपरेशन आहे फर्स्ट. आता इथे मी दोन कॉलम करतो. ऑपरेटर, ऑपरेटर आणि मिनिंग. ओके. ऑपरेटर आणि त्याचं मिनिंग. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये
ॲडिशन ऑपरेटर, ॲडिशन ऑपरेटर, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन ऑपरेटर, डिवीजन ऑपरेटर, डिवीजन ऑपरेटर, देन मॉड्यूलो ऑपरेटर, मॉड्यूलो ऑपरेटर, फ्लोर डिवीजन, फ्लोर डिवीजन ऑपरेटर, फ्लोर डिवीजन ऑपरेटर, एक्सपोनेन्शियल ऑपरेटर, एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ओके. तर अशा प्रकारे आपण 7 प्रकारचे ऑपरेटर इथं स्टडी करणार आहोत. 7 प्रकारचे ऑपरेटर कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत? अरिथमॅटिक कॅटेगरीमध्ये आहेत. ओके, अरिथमॅटिक कॅटेगरीमध्ये आहेत. तर सर्वात पहिल्यांदा ॲडिशन ऑपरेटर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. जर मला दोन संख्यांची बेरीज करायची असेल किंवा कितीही संख्यांची म्हणजे बेरीज करायची असेल तर मी काय वापरतो? ॲडिशन ऑपरेटर वापरतो. देन जर मला वजाबाकी करायची असेल तर मी इथे सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर वापरतोय. तिसरा आहे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. जर मला गुणाकार करायचा असेल तर मी इथं मल्टिप्लिकेशन ऑपरेटर वापरतोय. आणि चौथा आहे डिव्हिजन ऑपरेटर. डिव्हिजन ऑपरेटर म्हणजे जर मला भागाकार करायचा असेल तर मी डिव्हिजन ऑपरेटर वापरतो. आता डिव्हिजन आणि मॉड्युलो ऑपरेटरमध्ये जो फरक आहे तो आपण यामध्ये डिस्कस करूया की दोघांमध्ये कोणता ॲक्च्युली फरक आहे. तर डिव्हिजन ऑपरेटर ज्यावेळी वापरतो आपण त्यावेळी आपण डिव्हिजन स्टोअर करतो. आपण डिव्हिजन स्टोअर करतो. आणि ज्यावेळी आपण मॉड्युलो ऑपरेटर वापरतो त्यावेळी आपण त्याची येणारी जी बाकी आहे ज्याला आपण रिमाइंडर म्हणतो तो स्टोअर केला जातो. ठीक आहे. प्रॅक्टिकली आपण दोघांमधला फरक बघणार आहोत. डिव्हिजन ऑपरेटर युज्ड टू स्टोअर डिव्हिजन अँड मॉड्युलो ऑपरेटर युज्ड टू स्टोअर रिमाइंडर. भागाकार केल्यानंतर जी बाकी येते ते स्टोअर करण्यासाठी मी कोणतं ऑपरेटर वापरतोय? मॉड्युलो ऑपरेटर. देन फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर. ओके, फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर. आता फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर काय करतं की जर मला माझा भागाकार राऊंड फिगरमध्ये शो करायचा असेल म्हणजे पॉइंटिंग व्हॅल्यूमध्ये न शो करता राऊंड फिगरमध्ये जर मला शो करायचा असेल तर मी काय यूज करणार आहे? फ्लोर डिव्हिजन ऑपरेटर यूज करणार आहे. देन एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर जनरली आपण एखाद्या संख्येचा जर मला मराठीमध्ये सांगायचं झालं तर घातांक काढायचा असेल तर इझिली आपण हे ऑपरेटर वापरून ते करू शकतो. ओके. तर आता याचं लगेच प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया आपण ओळीने. इथे मी सेटअप ओपन केला बघा. न्यू फाईल घेतलेली आहे. आता न्यू फाईल घेतल्यानंतर याच्यामध्ये मी प्रोग्राम लिहायला सुरुवात करतोय. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा एक व्हॅल्यू घेतली. आता मला ऑपरेटरचं प्रॅक्टिकल करायचं आहे म्हणल्यानंतर मला ऑपरेंटची गरज आहे. ठीक आहे, व्हेरिएबलची गरज आहे. सो आता मी इथे व्हेरिएबल घेतोय A = 5, B = 5. ठीक आहे. आता मी दोन व्हॅल्यूज इथं स्टोअर केलेल्या आहेत. ए माझं फर्स्ट व्हेरिएबल आहे, बी माझं सेकंड व्हेरिएबल आहे. तर आता इथं पहिल्यांदा प्रिंट प्रिंट इन ब्रॅकेट पहिलं ऑपरेशन करूया ॲडिशन ऑपरेशन. ॲडिशन ऑपरेशन केलं, प्रोग्राम सेव्ह केला, operator.py. आता हा प्रोग्राम रन करूया. बेसिकली मी कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतोय? ॲडिशन ऑपरेशन. प्रोग्राम रन केला, ऑटोमॅटिकली 10 बेरीज आलेली आहे. ठीक आहे. तर आता याच्यानंतर पुढचं ऑपरेटर आहे सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर. A-B. ओके, A-B आपण का वापरतो? जर मला वजाबाकी करायची असेल तर मी A-B वापरणार आहे जनरली. सेव्ह केला कोड, रिफ्रेश केलं. ओके, बघा 0 आलेला आहे. ठीक आहे. तिसरं ऑपरेटर आहे मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. मल्टिप्लिकेशन ऑपरेटर इथे मी मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज केलंय. लक्षात ठेवा ए आणि बी हे ऑपरंड आहे आणि ऑपरेटर कोणता आहे? मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. सेव्ह केला कोड, रिफ्रेश केला, 25 आलेला आहे. ओके. देन आता चेंज करतो मी परत एकदा डिव्हिजन ऑपरेटर. डिव्हिजन ऑपरेटर करतो. तर आता डिव्हिजन ऑपरेटर मी सेव्ह केला कोड. इथं बघा 1.0 हा भागाकार आलेला आहे. डिव्हिजन आणि मॉड्युलो मधला मग आपल्याला फरक समजून घ्यायचा आहे. डिव्हिजन काय करते?
डिव्हिजन स्टोअर करते. डिव्हिजन ऑपरेटर काय करतं, डिव्हिजन स्टोअर करतं. आणि मॉड्यूल ऑपरेटर काय करतं, त्याची जी येणारी बाकी आहे ती स्टोअर करतं आणि आपल्याला डिस्प्ले करतं. तर आता इथे मी काय करतोय, डिव्हिजन ऑपरेटर वापरलंय. इथे मी डिव्हिजन स्टोअर केलेली आहे. आता याच्या उलट मी पर्सेंटेजचं सिम्बॉल वापरलं. फॉर एक्झाम्पल पर्सेंटेजचं सिम्बॉल म्हणजे मॉड्यूल ऑपरेटर आपण वापरलं. तर आता इथं काय येते बघूया. सेव्ह केला कोड. तर जेव्हा 5/5 आलं ती 5 × 5 बाकी 0 येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या दोघांमध्ये फरक आहे. हे झालं मॉड्यूल ऑपरेटर. ओके. डिव्हिजन ऑपरेटर झालं, मॉड्यूल ऑपरेटर झालं, आणि बेरीज वजाबाकी आणि गुणाकार हे 3 ऑपरेटर झालेले आहेत. आता दुसरं ऑपरेटर आहे फ्लोर डिव्हिजन. ठीक आहे. तर फ्लोर डिव्हिजनमध्ये मला हे दोनदा वापरावं लागतं. डिव्हिजन ऑपरेटर मला दोनदा वापरावं लागतं. तर आता जनरली इथे मी डिव्हिजन जर चेंज करतो, 5/3 करतो. ठीक आहे. आता 5/3चा भागाकार किती येतोय सर्वात पहिल्यांदा बघूया. इथे भागाकार येतोय 1.66. ओके. तर हा जो भागाकार आहे हा ऍक्च्युली पॉईंटमध्ये येतोय. फ्लोर डिव्हिजनचं मिनिंग मी मगाशी सांगितलं होतं. नॉर्मल डिव्हिजनमध्ये आपण काय करतो, ऍक्च्युली जी ऍक्च्युअल मधली जी आपली डिव्हिजन आहे ती प्रिंट होते. मात्र फ्लोर डिव्हिजनमध्ये कसं असतं, टू प्रिंट राऊंड फिगर, टू प्रिंट राऊंड फिगर व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते. तर आता मी इथे यूज करतोय फ्लोर डिव्हिजन यूज केलं. मगाशी 1.66 झाला होता भागाकार केल्यानंतर. आता सेव्ह केला कोड. अगेन रिफ्रेश. बघा इथं प्रॉपर 1 आलेला आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की फ्लोर डिव्हिजन काय करतंय, तुमचं जी भागाकार आहे तो काय करतोय, राऊंड फिगरमध्ये शो करण्याचं काम करतंय. ठीक आहे. तर पुढचं जे आपलं ऑपरेटर असणार आहे ते म्हणजे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल ऑपरेटर म्हणतोय. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. आता एक्सपोनेन्शियल ऑपरेटर आपण का वापरतो, जर मला घातांक काढायचा असेल तर. तर जनरली अगोदर आपण हे नोटपॅडवरती सर्वात पहिल्यांदा बघूया की कसं काम करतंय हे. सपोज सपोज A = 4 अँड B = 2. ठीक आहे. A = 4 अँड B = 2. आपण शिकतो एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. आता मला घातांक ऍक्च्युली एचा काढायचा आहे. ठीक आहे. तर 4चा दुसरा घातांक मला काढायचा आहे, मग 4चा वर्ग थोडक्यात. तर मला कसं लिहावं लागेल, प्रिंट इन ब्रॅकेट ए एक्सपोनेन्शियल ऑपरेटर बी, अशा प्रकारे येणार आहे. तर आता सपोज या ठिकाणी मी लिहिलं 5. तर हे कसं येणार आहे बघा. 4 हे 5 वेळा गुणलं जाणार आहे. 4 हे किती वेळा गुणलं जाणार आहे, 5 वेळा. एकदा, परत दोनदा, परत तीनदा, परत 4 वेळा, परत 5 वेळा. ओके. तर हा जो गुणाकार आहे हा आपल्याला प्रिंटला दिसणार आहे. म्हणजे 4चा 5वा घात, अशा प्रकारे आपल्याला हे रिप्रेझेंटेशन करायचं आहे. ठीक आहे. तर आता 4 ही जी व्हॅल्यू आहे ती मी किती वेळा गुणले, 5 वेळा गुणले ते 4च्या व्हॅल्यूला. तर अशा प्रकारे आपण एक्सपोनेन्शियल ऑपरेटर यूज करू शकतो. प्रॅक्टिकली बघूया. तर आता इथं आल्यानंतर ॲक्च्युली एची व्हॅल्यू मी 5 दिले आणि बीची व्हॅल्यू 3 दिलेली आहे. तर मग 5ला ॲक्च्युली 3 वेळा गुणणार आहे. 5 × 5 = 25 आणि 25 × 5 असा पुढं कंटिन्युअसली एकदम 3 वेळा गुणाकार होणार आहे. रन करूया प्रोग्राम. इथे 125 आलेलं आहे बघा. ठीक आहे. इथे 125 आलेलं आहे. अजून एकदा रन करून बघूया. ओके. सक्सेसफुली 125 आलेलं आहे. तर तुम्ही इथं व्हॅल्यू वाढवू शकता. फॉर एक्झाम्पल 5ला जर 5 वेळा गुणायचं असेल आणि त्याचं म्हणजे 5चा 5वा घातांक जर मला काढायचा असेल तर हे पण आपण करू शकतो. सेव्ह केला कोड. बघूया आता किती येत आहे. 3125. ओके. तर अशा प्रकारे हे काम करते. एक्सपोनेन्शियल ऑपरेटर हे आपलं लास्ट ऑपरेटर आहे अरिथमेटिक कॅटेगरीमधलं. ठीक आहे. तर आता इथं आपण टोटली अरिथमेटिक कॅटेगरीमध्ये जेवढे ऑपरेटर होते तेवढे सगळे आपण यामध्ये डिस्कस केलेले आहे. ठीक आहे. तर आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. त्या पॉईंटचं नाव आहे, पुढची कॅटेगरी बघणार आहोत. त्या पुढच्या कॅटेगरीचं नाव आहे रिलेशनल ऑपरेटर.
कोणतं ऑपरेटर आहे? रिलेशनल ऑपरेटर. ओके. तर आता याच्यामध्ये रिलेशनल ऑपरेटर. तर मगाच्या सारखं आपण ऑपरेटर आणि मिनिंग करून घेऊया. ऑपरेटर आणि मिनिंग. ठीक आहे. तर रिलेशनल ऑपरेटर मध्ये यालाच दुसरा शब्द आहे कंपॅरिझन ऑपरेटर. ठीक आहे. याला दुसरा शब्द आहे कंपॅरिझन ऑपरेटर. इथं मी ऑरला शब्द लिहितो. यालाच आपण काय म्हणतो? कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर. ओके. तर आता कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये फर्स्ट ऑपरेटर डिस्कस करूया. ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू, एक्झॅक्टली इक्वल टू, किंवा याला आपण डबल इक्वल टू सुद्धा म्हणतो. एक्झॅक्टली इक्वल टू, देन नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू. ठीक. तर अशा पद्धतीने आपण हे ऑपरेटर्स यूज करतो. याला आपण कंपॅरिझन ऑपरेटर असं म्हणतो. ठीक आहे. जनरली कंपॅरिझन ऑपरेटर हे व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी वापरले जातात. तर सर्वात पहिलं ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन, दुसरं आहे लेस दॅन, तिसरं आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, चौथा आहे लेस दॅन ऑर इक्वल टू, पाचवा आहे एक्झॅक्टली इक्वल टू आणि शेवटी सहावा आहे नॉट इक्वल टू. प्रत्येकाचं मिनिंग बघूया. एखादी व्हॅल्यू जर मोठी असेल तर आपल्याला ट्रू रिझल्ट मिळेल. ओके. एखादी व्हॅल्यू जर लहान असेल तर आपण लेस दॅन वापरतोय. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं किंवा त्याच्या एवढं. सेम ऑपोजिट वर्किंग कोणाचा आहे? लेस दॅनचा आहे. आता इथे एक्झॅक्टली इक्वल टू आपण का वापरतो? कारण की जर मला व्हॅल्यू परफेक्ट मॅच करायची असेल, ए इज एक्झॅक्टली इक्वल टू बी, म्हणजे एची सुद्धा व्हॅल्यू सपोज 5 असेल तर बीची पण व्हॅल्यू मला इथे 5 पाहिजे. तर आपण इथे काय यूज करणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू. एक्झॅक्टली इक्वल टूचा अर्थ काय? परफेक्ट मॅच. दोन्ही व्हॅल्यू परफेक्ट मॅच ज्यावेळी होतील त्यावेळी तो रिझल्ट काय येणार आहे? ट्रू येणार आहे. ओके. आणि शेवटी आहे नॉट इक्वल टू. एक्झॅक्टली इक्वल टूच्या ऑपोजिट वर्क कोण करते? नॉट इक्वल टू करते. म्हणजे व्हॅल्यू मॅच झाली नाही पाहिजे त्यावेळी तो रिझल्ट तुमचा काय येणार आहे? ट्रू येणार आहे. तर आता याचं प्रत्येकाचं आपण प्रॅक्टिकल करून बघूया. तर पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 5. आता मी दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इथे चेंज करतो, 6 करतो. ओके. तर आता इथे मी पहिलं ऑपरेटर वापरणार आहे सेकंड कॅटेगरीमधलं. सेकंड कॅटेगरी माझी आहे, सेकंड कॅटेगरी कोणती आहे? रिलेशनल ऑपरेटर और कंपॅरिझन ऑपरेटर. तर आता इथे ए इज ग्रेटर दॅन बी, सॉरी स्मॉलमध्ये आहे, ए इज ग्रेटर दॅन बी. तर आता ए हा बी पेक्षा मोठा आहे का, असं हे आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. ए इज ग्रेटर दॅन बी. आता हे जर बरोबर असेल तर ट्रू सांगेल, अदरवाईज फॉल्स सांगेल. चेक करूया आपण प्रोग्राममध्ये. ऑटोमॅटिकली फॉल्स आलंय. ए हा मोठा नाहीये. त्याने ऑटोमॅटिकली काय रिझल्ट प्रिंट केलाय? फॉल्स केलाय. पण जर इथे मी ए ची व्हॅल्यू जर 7 केली, ओके, ए ची व्हॅल्यू 7 केली, आता प्रोग्राम सेव्ह केला. या इक्वेशनचं मिनिंग काय? ए इज ग्रेटर दॅन बी. ए मोठा आहे. ओके. तर आता रन करूया. बघा आता ऑटोमॅटिकली रिझल्ट काय आला? ट्रू आलेला आहे. तर अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू काम करते. तर पहिलं झालं. आता दुसरं आहे ए इज लेस दॅन बी. ओके. याचं मिनिंग काय? ए हा लहान आहे बी पेक्षा. तर आता याचं प्रॅक्टिकल बघूया. याचा आन्सर काय ते बघूया. याचा आन्सर आलाय फॉल्स. ओके, फॉल्स आन्सर आलेला आहे. आता फॉल्स आन्सर आलंय, ए हा लहान नाहीये म्हणून फॉल्स आन्सर आले. देन ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी, म्हणजे ए ची व्हॅल्यू 7 आहे, तर बी ची व्हॅल्यू एकतर 7 पाहिजे किंवा 7 पेक्षा मोठी पाहिजे. या दोन कॅटेगरी पाहिजे. तर हे ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. तर आता चेक करूया. ट्रू आलंय बघा.
ए हा मोठा आहे बी पेक्षा. ओके, ए हा बी पेक्षा मोठा आहे, त्यामुळे काय आलं, ट्रू आलंय. तर आता सपोज एची व्हॅल्यू मी लहान केली, 5 केली. ओके, आता ए हा लहान आहे बी पेक्षा, तर हे ट्रू होणार नाहीये. सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश, परफेक्ट, फॉल्स आलेला आहे. तर आता दोघांची जरी मी व्हॅल्यू इक्वल केली, दोघांची जरी मी व्हॅल्यू इथे इक्वल केली, तर एची पण व्हॅल्यू 6 आहे आणि बीची पण व्हॅल्यू 6 आहे. बट आपण कंडिशन काय टाकले, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे मोठा असेल तरी ट्रू येईल किंवा त्याच्या इक्वल व्हॅल्यू असेल तरी ट्रू येईल. ओके, तर आता सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश, बघा इथे ट्रू रिझल्ट आलेला आहे. रिझल्ट ट्रू का आला, कारण की हे दोन गोष्टींवरती काम करतंय. पहिली गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एकतर तो ए मोठा पाहिजे, अदरवाईज ए इक्वल टू बी पाहिजे, सेम पाहिजे. ठीक आहे, तर लेस दॅनचं पण याच्या ऑपोजिट वर्किंग असणार आहे सेम. जर तुम्ही इथं लेस दॅन जरी केलं तरी हा रिझल्ट ट्रूच येणार आहे, कारण की इक्वल आहे ना, दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. बघा ट्रू व्हॅल्यू आलेली आहे. तर आता इथे सपोज ए ची व्हॅल्यू मी वाढवली, ए ची व्हॅल्यू 16 केली आणि बी ची व्हॅल्यू 6 केली. तर आता इथे ऍक्च्युली ए मोठा झालाय आणि आपण कंडिशन काय दिले, ए लहान पाहिजे. आउटपुट काय ते बघूया, फॉल्स आलेला आहे, कारण की ए ची व्हॅल्यू मोठी झाली आणि आपण कंडिशन दिले ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी. देन आता मला व्हॅल्यू परफेक्ट मॅच करायची आहे, त्यासाठी आपण डबल इक्वल टू वापरतोय किंवा एक्झॅक्टली इक्वल टू वापरतोय. तर आता इथे जर मला व्हॅल्यू परफेक्ट मॅच करायची असेल तर मी ए इज एक्झॅक्टली इक्वल टू बी वापरत असतो. आता हा प्रोग्राम रन करून बघूया, करेक्ट आहे की आपलं फॉल्सच आन्सर येणार आहे, कारण की ए ची व्हॅल्यू मी 16 दिली आणि बी ची व्हॅल्यू 6 दिली. प्रोग्राम सेव्ह केला, अगेन रन केलाय प्रोग्राम, इथं फॉल्स आलेला आहे. ठीक आहे, आता इथे काय आलंय, फॉल्स आलेला आहे. व्हॅल्यू सेम करून बघूया, बी ची पण व्हॅल्यू मी 16 करतोय, इथे बी ची पण व्हॅल्यू 16 करतोय, ट्रू आलेला आहे. ओके, तर ज्यावेळी दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू सेम येणार आहे, दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू परफेक्ट मॅच होईल, तेव्हाच तुमचा रिझल्ट काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आता याच्या उलट काय असेल, नॉट इक्वल टू असेल. ठीक आहे, नॉट इक्वल टू, इथे मी नॉट इक्वल टू ऑपरेटर वापरलं. आता नॉट इक्वल टू मध्ये कसं असतं, जर दोन व्हॅल्यू सेम नसतील, जर दोन व्हॅल्यू सेम नसतील तर ट्रू रिझल्ट येईल, अदरवाईज रिझल्ट फॉल्स येणार आहे. आता दोन व्हॅल्यू डिफरंट आहेत, फर्स्ट व्हॅल्यू 16, सेकंड व्हॅल्यू 8. आता याचा रिझल्ट आपण ट्रू आला पाहिजे, कारण की काय सांगितलंय, ए इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे जर दोघांची व्हॅल्यू मॅच झाली नाही तर ते ट्रू दाखवेल, अदरवाईज फॉल्स दाखवेल. रन केला प्रोग्राम, बघा इथे ट्रू दाखवत आहे. आता ट्रू दाखवण्याचं काय काय कारण असेल, कारण की दोन्ही व्हॅल्यू वेगळे आहेत ना, दोन्ही व्हॅल्यू सेपरेट आहेत, डिफरंट आहेत व्हॅल्यू, त्यामुळे काय दाखवतंय, ट्रू दाखवतंय. आता इथे मी 16 केलं. आता हे ऍक्च्युली हे एक्झाम्पल एक्झॅक्टली इक्वल टू झालं, तर आता याचा रिझल्ट जो असणार आहे तो फॉल्स असणार आहे, कारण की पहिली व्हॅल्यू आहे तीच दुसरी व्हॅल्यू आहे आणि आपण कंडिशन दिली नॉट इक्वल टू. चेक करूया, सेव्ह इट, रिफ्रेश, फॉल्स आलेला आहे. बघा फॉल्स का आलं, कारण की ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू सेम आहे, आपल्याला सेम व्हॅल्यूज नको आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे काम करतंय. इथे आपल्या दोन कॅटेगरीज कंप्लीट झालेल्या आहेत, दोन कॅटेगरीज कंप्लीट झालेल्या आहेत. आपल्या तिसऱ्या कॅटेगरीचं नाव आहे लॉजिकल ऑपरेटर. तिसऱ्या कॅटेगरीचं नाव आहे लॉजिकल ऑपरेटर. तिसऱ्या कॅटेगरीचं नाव आहे आपल्या लॉजिकल ऑपरेटर. आता जनरली लॉजिकल ऑपरेटरमध्ये तीन ऑपरेटर आहेत, तीन प्रकारचे ऑपरेटर आहेत. पहिल्या ऑपरेटरचं नाव आहे, नेहमीप्रमाणे आपण ऑपरेटर आणि मिनिंगचा टेबल बनवून घेऊया. ऑपरेटर अँड मिनिंग. सो फर्स्ट ऑपरेटर अँड ऑपरेटर, टू इम्प्लिमेंट ऑल कंडिशन्स. टू इम्प्लिमेंट ऑल कंडिशन्स याचं मिनिंग सांगतो मी, डोंट वरी. सेकंड ऑर ऑपरेटर आहे सेकंड, टू इम्प्लिमेंट ओनली वन कंडिशन, ओनली वन कंडिशन फ्रॉम मल्टिपल्स and not to implement not operation, to implement not operation. ठीक आहे, तर आता जनरली लॉजिकल ऑपरेटर जे आहे ते लॉजिकल ऑपरेटर सर्वात पहिल्यांदा आपलं पहिल्या ऑपरेटरचं नाव आहे अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटर कधी वापरायचं, ज्यावेळी माझ्याकडे दोन कंडिशन आहेत, उदाहरणासाठी उदाहरण घेऊया, माझ्याकडे दोन कंडिशन आहेत आणि जर मी अँड ऑपरेटर वापरलं
तर त्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन इम्प्लिमेंट होतील. तर त्या काय होतील? दोन्हीच्या दोन्ही कंडिशन इम्प्लिमेंट होतील. जर मी ऑर वापरलं तर दोघांपैकी एक कंडिशन इम्प्लिमेंट होईल. दोघांपैकी एक जी ट्रू असेल ती एक्झिक्यूट होईल, अदरवाईज फॉल्स दाखवेल. आणि नॉट जे ऑपरेटर आहे ते ऑपोजिट वर्किंगसाठी आपण वापरतो. जिथे तुम्ही नॉट लिहिता त्याच्या विरुद्ध ते तुम्हाला रिझल्ट दाखवतो. ठीक आहे. तर आता इथं डायरेक्टली प्रॅक्टिकल बघूया. तर पहिलं ऑपरेटर आहे अँड ऑपरेटर. आता अँड ऑपरेटरमध्ये दोन्ही कंडिशन इम्प्लिमेंट होतात. तर आता इथे इथे मी दोन्ही कंडिशन घेणार आहे. तर ए ची व्हॅल्यू मी 16 दिले. आता इथे बी ची व्हॅल्यू देतो 8. तर याच्यामध्ये मला पहिलं ऑपरेशन असं करायचं आहे. जर ऍक्च्युली बी ची व्हॅल्यूज घेत नाही, बी ची व्हॅल्यू काढून टाकतो, रिमूव्ह करतो. जर ए हा 10 पेक्षा मोठा असेल आणि ए हा सॉरी ए हा 10 पेक्षा मोठा असेल, ग्रेटर दॅन टाकायचं राहिलं, आणि ए हा 17 पेक्षा लहान असेल. कितीपेक्षा लहान असेल? 17 पेक्षा. बघा आता इथे समोर स्क्रीनवर मी लिहिलेलं आहे. इथे मी दोन कंडिशन दिलेत. फर्स्ट कंडिशन ए इज ग्रेटर दॅन 10 आणि दुसरी कंडिशन ए इज लेस दॅन 17. आता इथे दोन्ही कंडिशन ट्रू होत आहेत. ठीक आहे, दोन्ही कंडिशन ट्रू होत आहेत. तर आता चेक करूया सेव्ह करून. ऑटोमॅटिकली ट्रू आलं. ओके. तर आता यातली एक कंडिशन मी चुकीची देतो. ठीक आहे, एक कंडिशन मी चुकीची देतो. ए इज लेस दॅन 12. ठीक आहे. बघा आता इथे फॉल्स आलेला आहे. याचा अर्थ काय की मला दोन्ही कंडिशन ट्रू पाहिजेत. दोन्ही कंडिशन काय पाहिजेत? ट्रू पाहिजेत, अदरवाईज माझा रिझल्ट काय असेल? फॉल्स असणार आहे. आता याच्या उलट आपण ऑर ऑपरेशन बघूया. ऑर ऑपरेशन. आता ऑर ऑपरेशन काय काम करणार आहे बघा याच्यामध्ये. ऑर ऑपरेशनचा फोकस एकावरच असतो की दोघांपैकी कोणती तरी एक ट्रू पाहिजे. दोन्ही ट्रू असणं गरजेचं नाहीये. आता अँड ऑपरेशनमध्ये कसं दोन्ही ट्रू पाहिजेत तर तुमचा रिझल्ट ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. तर ऑर ऑपरेटरमध्ये कसं असणार आहे? दोघांपैकी ऍटलिस्ट वन ऑपरेटर, वन कंडिशन, ऍटलिस्ट वन कंडिशन माझी काय पाहिजे? बरोबर पाहिजे. आता इथे पहिली कंडिशन बरोबर आहे, ए इज ग्रेटर दॅन 10. मात्र दुसरी कंडिशन मी चुकीची दिलेली आहे. मगाशी आपलं उत्तर फॉल्स आलं होतं. आता बघूया कोणतं उत्तर येतंय. सेकंड बघा ट्रू आलेला आहे. ठीक आहे, अजून एकदा रन करून दाखवतो. इथं ट्रू आलेला आहे. तर आता ट्रू का आलंय बघा. ट्रू येण्याचं एक्झाम्पल बघा का आलंय. कारण की इथं दोन कंडिशन आहेत, दोघांपैकी एक बरोबर आहे आणि एक चुकीची आहे. ऑर ऑपरेटरचं ऑर ऑपरेटरचा अर्थ काय की दोघांपैकी कोणती तरी एक कंडिशन ही कम्प्लिटली बरोबर पाहिजे. आता मी दोन्ही चुकीच्या देतो. ठीक आहे. आता उत्तर काय ते बघूया आपण. ए इज ग्रेटर दॅन 17 करतो. ठीक आहे, ए इज ग्रेटर दॅन 17. आता या दोन्ही कंडिशन चुकलेल्या आहेत. आता उत्तर काय ते बघूया. आता आन्सर काय ते बघूया. आता आन्सर प्रॉपर फॉल्स आलेला आहे. कारण की ऑरचं मिनिंग काय की दोघांपैकी ऍटलिस्ट वन कंडिशन, दोघांपैकी एक तरी कंडिशन काय पाहिजे? ट्रू पाहिजे. तर तुमचं उत्तर ट्रू येईल, अदरवाईज तुमचं उत्तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आता इथे परत एकदा चेंज करूया. ए इज लेस दॅन 18 करतो. ठीक आहे, ए इज लेस दॅन 18. आता हे एक कंडिशन यातली बरोबर आहे. ए इज ग्रेटर दॅन 17 हे चुकीचं आहे, मात्र ए इज लेस दॅन 18 हे बरोबर आहे. सेव्ह केला कोड, रिफ्रेश केलं. ओके, इथे ट्रू आलेला आहे. तर अँडचं मिनिंग काय आहे की अँडमध्ये आपण काय करतोय? माझ्या दोन्ही कंडिशन बरोबर आल्या पाहिजेत. आणि ऑरचं मिनिंग काय आहे की दोघांपैकी ऍटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. ऍटलिस्ट वन कंडिशन इज ट्रू. आता बघूया नॉट ऑपरेशन काय परफॉर्म करतंय. आता पहिल्यांदा याचं आपल्याला आन्सर बघितलं पाहिजे. याचा आन्सर काय ते बघूया. याचा आन्सर ट्रू येते. ओके. तर जर मला याच्या ऑपोजिट रिझल्ट पाहिजे असेल, या ट्रूच्या ऑपोजिट रिझल्ट जर मला पाहिजे असेल, तर मी सिम्पली नॉट ऑपरेशन यूज करणार आहे. बघा आता इथे मी काय लिहिलं, नॉट. याला ब्रॅकेट दिला आणि ब्रॅकेट कंप्लीट केलं. मगाशी हाच रिझल्ट ट्रू आला होता. आता याला मी काय जोडलं? नॉट जोडलं. जनरली नॉट इज द ऑपोजिट ऍक्टिव्हिटी. तुम्ही तुमचं जे आन्सर असेल त्याची ऑपोजिट ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतं नॉट ऑपरेटर. तर मगाशी ट्रू आलं होतं. आता चेक करूया. इथं फॉल्स आलेला आहे बघा.
त्याच्या ऑपोजिट आलेलं आहे. मगाशी आपलं जे आन्सर आहे, जे आपलं आउटपुट आहे ते ट्रू आलं होतं. आता आपलं आउटपुट काय आलं, फॉल्स आलेलं आहे. अजून एकदा चेक करूया. हे मी क्लोज करतो आणि हे नॉट काढून टाकतो. बेसिकली मी हे नॉट काढून टाकलं, ब्रॅकेट्स रिमूव्ह केले, ओके, सेव्ह केला कोड. आता याचा आउटपुट बघा, ट्रू येते. ठीक आहे, आता याचा आउटपुट काय येते, ट्रू येते. म्हणजे हे ऍक्च्युली बरोबर आहे, ही कंडिशन काय बरोबर आहे. पण मला याच्या जर ऑपोजिट ऍक्टिव्हिटी निगेशन ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर मी कोणतं ऑपरेटर वापरणार आहे, नॉट ऑपरेटर इथे यूज करणार आहे. तर आता इथे मी परत एकदा इथे नॉट ऑपरेटर यूज करतो. नॉट, देन ब्रॅकेट, अगेन ब्रॅकेट कंप्लीट, सेव्ह केला कोड, रन केला. ओके, तर आता इथे बरोबर बघा, फॉल्स फॉल्स हे ऑपरेटर, फॉल्स हे आन्सर माझं आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, ऑपरेटरमध्ये तिसरी कॅटेगरी आपली इथे संपलेली आहे. ठीक आहे, तर पहिली कॅटेगरी आपली होती अरिथमेटिक ऑपरेटर, दुसरी कॅटेगरी होती रिलेशनल ऑपरेटर और कंपॅरिझन ऑपरेटर, आणि तिसरी कॅटेगरी होती लॉजिकल ऑपरेटर. अशा प्रकारे आपण या 3 कॅटेगरीज आज आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये अ, सोप्या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल आणि थेरी अशा दोन्ही गोष्टी यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा.